हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इथे तुम्ही आता इन्व्हिटेशन कार्ड बघतायत, तर हे वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड आहेत. माझ्या बहिणीचं लग्न आहे, आत्ते बहिणीचं लग्न आहे. तर ते मी ज्यावेळेला आत्ता गावी गेली होती ना इचलकरंजीला, तर त्यावेळेला माझ्याकडून आत्तेने हे पाठवून दिले होते. जे जे रिलेटिव्ह मुंबईला राहतात तर त्यांना हे इन्व्हिटेशन देण्यासाठी, तर त्याचा मी पुरेपूर असा उपयोग करते. तर इथे व्हिडिओ आपण जो इन्व्हिटेशनचा व्हिडिओ बनवतो ना, आता ट्रेंड आलेली आहे, तर त्याचाच व्हिडिओ आम्ही इथे बनवतो आहे. तर चिराग पण आहे, संस्कृती पण आहे. त्यांना बोलले आपण व्हिडिओ बनवूया असं, म्हणजे आता ट्रेंड निघाले एक प्रकारची. म्हणून जे जे साहित्य त्याच्यासाठी लागतात, जे जे टूल्स लागतात, म्हणजे बांगड्या म्हणा, हळदी कुंकवाचं, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, पंती, फुलं वगैरे सगळं, हे सगळं आम्ही घेऊन आलो. त्यानंतर आता दुपारची वेळ आहे, तर म्हटलं मस्त व्हिडिओ एडिट करूया आणि हे अंधारातच कराय, म्हणजे केल्यावर चांगली. आणि त्याच्यामध्ये इफेक्ट टाकण्यासाठी आम्ही काय काय वापरतोय, तर हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायत. तर काय काय म्हणजे कसं, आता व्हिडिओ एडिटिंग करणं पण ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि व्हिडिओ असा काय काय जण आता व्हिडिओ व्लॉगिंग वगैरे करतात, तर काहींचं म्हणणं असं आहे, काय ती व्हिडिओ करते, काय ती व्हिडिओ बनवते. तर मला असं बोलायचं आहे की हातामध्ये कॅमेरा पकडणं हे पण एक टॅलेंट आहे. ते कोणीही करू शकत नाही, जे ज्याला जमतं तेच करू शकतो. तर असं मला बोलायचं आहे. पर्सनली माझं मत आहे, जो एखादा काहीतरी करत असेल तर त्याला नावं ठेवू नका, त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा, जेणेकरून तो पुढे जाईल. तर आपल्याला काही लोकांना सवय असते, पुढे जात असेल तर त्याला पाठीमागून पाय त्याचे खेचायचे, जेणेकरून तो पाठीमागे कसा येतोय हे बघत असतात. म्हणजे आता मोठे मोठे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करतात, तर तसं काय मला इथे जमत नाही. पण आमच्या पद्धतीने आम्ही जसं जमतंय ना, तर तसं करतो. ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला आता थोड्या वेळातच दाखवते. खूप सुंदर असं मस्त व्हिडिओ होणार आहे. आणि मस्त म्हणजे सुंदर. आता ही ट्रेंड निघाली आहे म्हणून आम्ही करतोय. आणि हे आतीला पण माहिती नव्हतं की आम्ही हे असं व्हिडिओ एडिटिंग हे सगळं असं करणार आहे. तिने फक्त आत्तेने मला पत्रिका दिल्या होत्या, ह्या या रिलेटिव्हला पत्रिका द्यायच्या आहेत, तर त्याच्या आधी मी ह्याचा पुरेपूर असा उपयोग करून घेतला. तर चिराग आणि संस्कृती पण आहेत सोबत. तर मस्त असा आम्ही व्हिडिओ बनवणार. आणि त्यानंतर गावी पण जायचं आहे, तर तिचं लग्न आहे, तर लग्नाचे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ह्या व्हिडिओचा जो हे आहे ना, तो तुम्हाला आता थोड्या वेळातच रिझल्ट दाखवते. थोडा अंधार केलेला आहे आणि मस्त असा व्हिडिओ बनवला. सुंदर असा व्हिडिओ पण झालेला आहे, तर तुमच्यासोबत मी आता शेअर करते. पासून घेते तू असं फिरव, एकदा ट्राय करू बघ असं विठ्ठल रुक्मिणीपासून. नाही ग, दिसतच नाही ते. हां, आता आता बघूया. नाही चांगलं वाटतं. काय करायचं जवळ घे जरा. कशाचा वापर भाई, इथून तोंडावर गेलं असतं ना ग विठ्ठल रुक्मिणीच्या. हा, विठ्ठल रुक्मिणीच्या फेसवर सांगतेस. नाही नाही, असं इकडून दिसते ना. फोटो काढायचा का? फोटो काढून ठेव एखादा लास्टला लावायला. कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टेशनवरती पोहोचलो आहे, म्हणजे तुम्ही ओळखलं असणार की आम्ही निघालो गावी.
गावी जायला निघालेत. कशासाठी निघालेत तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तसं समजणार. मंगेश पण आहेत. आणि आता वाजलेत 11:30. 11:30 वाजले. आणि टिळक टर्मिनल्सवरती 1:45ची गाडी आहे रात्री. आता आम्ही जातो लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. तिथून मग कन्फर्म तिकीट काढलेली, तात्काळमध्ये तिकीट भेटलेली आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे आपल्याला, आहे ना. हो, नाहीतर मग कसं गेलं असतं जनरलतून काय माहिती, गर्दी पण खूप असते ना. चला आता भेटते मी तुम्हाला तिकडे डिरेक्टली टिळक टर्मिनल्सला. ट्रेन आलेली आहे. आता आम्ही निघतो टिळक टर्मिनल्सला जाण्यासाठी. आता आम्ही पोहोचलेले म्हणजे सानपाडा आम्ही क्रॉस केलेला आहे. आता आम्ही जाणार आहोत टिळक टर्मिनसला. पुढे तुम्हाला आम्ही टिळक टर्मिनसमध्ये इथं इकडे बघू शकतो. आम्ही जवळजवळ इकडे सानपाडा क्रॉस करून आहे. तर इकडे ट्रेन पण लागलेली आहे, दुसरी क्रॉसिंग क्रॉसिंगला थांबले आता आम्ही, सिग्नल लागले आहे. तर आता तुम्हाला भेटू डायरेक्ट आम्ही टिळक टर्मिनसला गेल्यावर. टिळक टर्मिनल्सला येऊन पोहोचलो. गाडी लागलेली तुम्हाला दाखवते. येस, 4 मध्ये आमचा सीट नंबर आहे. डब्यापर्यंत येऊन पोचलो, सीट नंबरपर्यंत येऊन पोचलो. आता फक्त झोपून द्यायचं आणि डिरेक्टली सकाळी उठायचं. आम्ही पनवेलला जाणार होतो बसायला, पण पनवेलला ही गाडी 2 किंवा 2:15 वाजता जाते. किती वाजता जाते हो? 2 वाजता. त्यामुळे मग आम्ही टिळक टर्मिनल्सला आलो बसायला. अलीकडे आपण ह्याच ट्रेनने येतो ना, सारखं जातो, म्हणजे गावी जातो. ट्रेन जराशी आम्हाला बरी पडते, येण्यासाठी झोपण्यासाठी पण बरी पडते, कारण टायमिंग तिचा बरोबर झोपेचा आहे आणि पोचते पण व्यवस्थित. म्हणून मग असं अलीकडे ह्याच ट्रेनने आम्ही जास्त प्रवास करतो. तर आता भेटूयात तुम्हाला डिरेक्टली सकाळी भेटते. तोंड बिंड धुवून फ्रेश होऊन आले. कणकवली स्टेशनला उतरलो. मंथन बॅग खेचता. आता ऑटो पकडून जाणार घरी. घरी येऊन पोचलो 9:15 वाजता. मस्त फ्रेश झालो, नाश्ता केला. संध्याकाळी बघा आत्ताशे 6:15 झालेत. चाय बी पिऊन मस्तपैकी बसलो आम्ही. अंदर बघा किती गार आहे. हो ना, आणि थंडी पण तेवढीच आहे. थंडी पण खूप आहे, खूप. मस्त दुपारी झोपलाय ना 2 तास.